नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बिगेस्ट मिस्टेक्स CET स्टुडंट्स मेक. बरेच मुलं मला Instagramवरती त्यांचे डाऊट्स विचारत असतात, तर त्यावरून मला अंदाज आलेला आहे की खूप मुलं खूप कॉमन मिस्टेक्स करत आहेत आणि ज्यामुळे त्यांची प्रिपरेशन खराब होते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी जे सगळ्यात कॉमन मिस्टेक्स मुलं करतात त्यांना जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करेल आणि त्या मिस्टेक्सला कसं सुधारवायचं हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. तर सगळ्यात पहिली मिस्टेक आहे ती म्हणजे वॉचिंग स्ट्रॅटेजीज. मुलं नुसतं स्ट्रॅटेजीसाठी व्हिडिओ बघतात यूट्यूबवर आणि दिवसभर तेच करतात आणि अभ्यास काहीच करत नाही. तर ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. ही खूप कॉमन मिस्टेक आहे. मी सुद्धा हेच करत होतो. पण ह्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे स्ट्रॅटेजी व्हिडिओ न बघता तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. तुम्हाला खूप सिंपल आहे. तुमचा किती सिलेबस झाला आहे एवढे एका पेजवर लिहा. तुमचा किती सिलेबस राहिला आहे एवढे एका पेजवर लिहा. तुमच्याकडं किती दिवस राहिले ते पण एका पेजवर लिहा आणि तेवढं फक्त ॲनलाईज करून तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा की मला किती दिवसात काय कव्हर करायचे, माझे स्ट्रॉंग टॉपिक्स काय आहेत, मी कोणते चॅप्टर्स लवकर कव्हर करू शकतो. हे सगळं केल्यावरती तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी स्वतःची बनवता येईल. तुम्हाला यूट्यूबवर बघायला लागणार नाही. मुलं स्ट्रॅटेजी व्हिडिओज का बघतात? कारण त्यांना स्ट्रॅटेजी मिळते, चांगली गाईडन्स मिळते. तर तसं काही नाही आहे. मुलं स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघतात कारण ते व्हिडिओ बघितल्यावर त्यांना वाटतं की मी अभ्यास करतो आहे. तुम्ही अभ्यास करत नाही आहे. तुम्हाला वाटतं आहे फक्त की मी अभ्यास करतो आहे, पण तुम्ही काही अभ्यास करत नाही आहे. स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघितल्याने फक्त मोटिवेशन भेटतं, ज्याचा काही उपयोग नाही आहे. तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही स्वतः ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघून काही होत नसतं. स्ट्रॅटेजी व्हिडिओला फॉलो करायला पाहिजे. तुम्ही स्वतः ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे, तरच त्याचा फायदा होत असतो. दुसरी मिस्टेक आहे नॉट गिविंग टेस्ट. तर मला आता भरपूर मुलांचे मेसेज येतात, त्यात विचारत असतात की मी एक टेस्ट दिली आणि मला खूप कमी मार्क्स आले, म्हणून मी टेस्ट द्यायला मला भीती वाटते. पण मला असं वाटतं की बरीच मुलं आता टेस्ट देत नाही, टेस्ट द्यायला घाबरत आहेत कारण की त्यांना कमी मार्क्स येतात. काही मुलं अशी पण आहेत जे टेस्ट द्यायला कंटाळा करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही टेस्ट दिल्यावर तुम्हाला कळतं की तुम्ही खरं कॉम्पिटिशनमध्ये कुठं लाय करता. तुम्हाला जर चांगली एक तुम्ही CETची टेस्ट दिली आणि त्यात जर तुम्हाला 50 मार्क आले, तुम्ही लगेच कंपेअर करू शकता की 50 मार्क्सवर किती पर्सेंटाईल येते आणि त्या पर्सेंटाईलवर कोणतं कॉलेज मिळतं. मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये पुढे सांगेल की तुम्ही कसं टेस्ट देऊ शकता आणि कसं तुमचा सिलेबस पण कव्हर करू शकता, जेणेकरून तुम्हाला सगळीकडं स्ट्रॅटेजीसाठी व्हिडिओज बघायची गरज पडणार नाही. एकदम सिंपल आणि जास्त कॉम्प्लिकेटेड नाही अशी स्ट्रॅटेजी मी सांगणार तुम्हाला पुढं, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा नक्की. अजून एक मिस्टेक मुलं करतात की ते टेस्ट देतात, पण टेस्ट अशी टाईमपास म्हणून देत असतात. जसं तुम्ही PYQ सॉल्व्ह करता, नॉर्मल अभ्यास करता, तशी टेस्ट देतात. ही पण खूप एक मोठी मिस्टेक आहे. तुम्हाला टेस्ट देताना एक्झाम टेम्परामेंट मेंटेन करायचं आहे. तुम्ही जेव्हा टेस्ट देत असाल तेव्हा तुम्ही प्रॉपर टेबलवर बसायचं आणि मध्ये 5 मिनिटसुद्धा ब्रेक घ्यायचा नाही, उठायचं नाही, काही नाही. टाईम लावायचा आणि त्या टाईममध्ये प्रॉपर टेस्ट कव्हर करायची. याने काय होतं, तर CETमध्ये सगळ्यात मोठा जो असतो टाईमचा प्रॉब्लेम, तर त्याची तुम्हाला सवय होती आणि प्लस तुम्हाला प्रेशर हँडलिंगमध्ये कसं की कमी टाईममध्ये तुम्हाला जास्त क्वेश्चन्स करायचे असतात, तर तेव्हा जे प्रेशर डेव्हलप होतं, तर ते मॅनेज करायची तुम्हाला थोडी प्रॅक्टिस होते आणि ही स्किल प्रॅक्टिसनेच येत असते. बरीच मुलं मला हे पण म्हणत होते की PYQ सॉल्व्ह करताना क्वेश्चन सॉल्व्ह होतात, पण टेस्ट देताना काही सॉल्व्हच होत नाही. म्हणून जास्तीत जास्त टेस्ट द्या आणि नीट एक्झाम टेम्परामेंट मेंटेन करून टेस्ट्स द्या. तिसरी मिस्टेक आहे ती म्हणजे नॉट ॲनलायझिंग टेस्ट्स. टेस्ट देऊन फक्त काही उपयोग नाही, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस पण करायला लागणार आहे. तुम्हाला किती मार्क्स आले आणि कुठं मार्क्स तुमचे गेले, तर ह्याचं ॲनालिसिस करा की कोणत्या चॅप्टर्समधले माझे मार्क्स जास्तीत जास्त गेलेत, कोणत्या चॅप्टर्सचे क्वेश्चन मला जमले नाही, कोणत्या चॅप्टरचे क्वेश्चन चुकले आणि ज्या चॅप्टर्सचे क्वेश्चनमध्ये तुम्हाला खूप जास्त, समजा मी एखादी टेस्ट दिली आणि त्या टेस्टमध्ये माझे जेवढे काही चुकलेले क्वेश्चन आहेत आणि जे नाही जमलेले क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरमधून ह्याची लिस्ट बनवली. आता समजा माझे मॅथ्समधले 3 क्वेश्चन एकाच चॅप्टरमधून चुकले असतील, कोणताही चॅप्टर असू देतो, तर मग मला माहिती आहे की माझे 6 मार्क एका चॅप्टरमुळं गेले ह्या टेस्टमध्ये. तर मग मी तो चॅप्टर पहिला करेल, त्याची रिव्हिजन करेल, जास्तीत जास्त त्यावर काम करेल, त्याचे थोडेफार PYQ सॉल्व्ह करेल, जेणेकरून नेक्स्ट टेस्टमध्ये माझे हे 6 मार्क वाढलेले असतील एका चॅप्टरमुळे. तर मग ह्या अप्रोचने तुम्हाला रिअलिस्टिकली कळतं की कुठले चॅप्टर्स आपले चुकत आहेत, यावरून तुम्हाला आयडिया येते. म्हणून टेस्टचं ॲनालिसिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. टेस्ट द्या आणि त्यांचं ॲनालिसिस करा, हे तुमच्यासाठी खूप मोठं ब्रह्मास्त्र राहणार आहे. चौथी मिस्टेक अशी आहे की नॉट स्टडिंग स्ट्रॅटेजिकली. तर बरीच मुलं अशी जी
बुक उघडतात, कुठलं पण चॅप्टर रँडम घेतात आणि करत बसतात अभ्यास. तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. फक्त हार्डवर्कने काही होत नसतं, स्मार्ट वर्कसुद्धा तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही चॅप्टर्स प्लॅन करा, कोणते चॅप्टर्स ईझी आहेत, कोणते चॅप्टर्स हाय वेटेज आहेत आणि त्यांना नीट करा. त्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि जास्तीत जास्त टेस्ट्स द्या. 5वी मिस्टेक अशी आहे, कन्झ्युमिंग मोटिवेशन अँड नॉट डिसिप्लिन. तर मुलं काय करतात की जास्तीत जास्त मोटिवेशनल व्हिडिओ बघतात, स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघतात. यांनी काय होतं की तुम्हाला मोटिवेशन मिळतं टेम्पररी, तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटतं अभ्यास करावा, पण त्यानंतर थोड्या वेळानंतर परत तुम्ही रील्स बघत बसता, गेम खेळत बसता. म्हणून तुम्ही आता डिसिप्लिन बिल्ड करा. फोनला जरा साईडला ठेवा काही दिवसांसाठी, फोन वापरू नका. दिवसातून फक्त 1 तास, स्क्रीन टाईम तुमचा 1 तासपेक्षा जास्त गेला नाही पाहिजे दिवसातला. आता एक्झाम जवळ यायला लागलेली आहे, ही एकदम करेक्ट वेळ आहे तुम्हाला लॉक इन करायची. जर तुम्ही आता लॉक इन नाही केलं, जर तुम्ही आता परत आत्तापर्यंत जे करत आलात, रील्स बघत आलात, गेम खेळत आलात, तेच जर कंटिन्यू केलं तर मग तुमच्यासाठी पुढं खूप अवघड होणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर आता 2 टाईप्सची मुलं असतील. एक ते असणार मी जे बोललो ते ऐकून सिरियसली घेतील आणि आता फोन वगैरे साईडला ठेवतील, स्क्रीन टाईम 1 तासपेक्षा जास्त होऊ नाही देणार आणि अभ्यासावर आता कंटिन्यू फोकस करतील 2-3 महिन्यांसाठी. आणि दुसरी ती मुलं असणार जे की माझा व्हिडिओ बघतील आणि मग नंतर व्हिडिओ बंद झाल्यावरती परत दुसरा कोणता तरी व्हिडिओ लावतील स्ट्रॅटेजीसाठी. थोडा वेळ मग नंतर शॉर्ट्स बघत बसतील, त्याच्यानंतर इंस्टाग्राम उघडून परत रील्स बघत बसतील. ते झाल्यावरती गेम खेळतील आणि झोपून जातील. सगळ्यांना मी हेच सांगतोय की आत्तापर्यंत जे झालं ते सोडून द्या. तुम्ही आत्ता पण जरी अभ्यास चांगला नीट सुरू केला तर तुम्ही चांगला स्कोर करू शकता. तुमच्या हातात अपॉर्च्युनिटी आहे तर ती गमवू नका. तुमचा आत्ता काहीच जरी अभ्यास झाला नाही, एकदम झिरो सिलेबस झालेला आहे, तरी पण तुम्ही आत्तापासून अभ्यास करून ॲटलिस्ट ते तरी करू शकता की ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी तुम्हाला हे रिग्रेट नसेल की हां, मी लास्टचे 3 महिने राहिले होते, त्या 3 महिन्यात मी माझा 100% दिलं. जरी रिझल्ट आला नाही आला तरी पण मी माझा 100% दिलं. पण जर तुम्ही अजून पण अभ्यास नाही सुरू केला तर मग तुम्हाला ते रिग्रेट असेल की माझ्याकडे ॲटलिस्ट 3 महिने होते, मी जर केलं असतं तर मे बी झालं असतं. हे जे रिग्रेट आहे की जर केलं असतं तर मे बी झालं असतं, हे रिग्रेट तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून जेवढा टाईम आहे तो त्यात 100% द्या. जरी नाही झालं, रिझल्ट नाही आला, ते पुढची गोष्ट आहे, बघता येईल. पण तुम्हाला रिग्रेट नाही राहिलं पाहिजे की मी ट्राय नाही केलं. आणि जर तुम्ही 100% दिलं तर रिझल्ट तर नक्कीच येईल. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक एकदम सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो जी की तुम्ही फॉलो करू शकता. पहिल्या दिवशी काय करायचं, एक टेस्ट द्यायची, तिचं ॲनालिसिस करायचं. मी जसं मगाशी सांगितलं तसं कोणत्या चॅप्टर्समधून जास्त क्वेश्चन्स चुकले. नेक्स्ट डेला काय करायचं, जर तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला नसेल तर तुम्हाला जे चॅप्टर्स नवीन करायचे, एक फिजिक्स, एक केमिस्ट्री आणि एक मॅथ्सचा चॅप्टर करायचा आहे तुम्हाला. नवीन करायचा आहे, PYQ सॉल्व करायचे, थेअरी करायची, सगळं करायचं आहे. आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी परत एक टेस्ट द्यायची फुल सिलेबस आणि त्या टेस्टचं परत ॲनालिसिस करायचं. मार्क्स किती येतात बघायचे, कुठं चुकलं, काय चुकलं हे चेक करायचं आणि मग नंतर त्याच्या नेक्स्ट दिवशी परत त्याच्यावरती काम करायचं. बेसिकली तुम्हाला अल्टरनेट डेज टेस्ट द्यायच्या आहेत आणि ज्या दिवशी टेस्ट नाही देणार त्या दिवशी तुम्हाला थेअरी करायची आणि त्या चॅप्टर्सवर इम्प्रूव्हमेंट करायची. तर ह्याने काय होईल, तुम्ही आज टेस्ट द्याल, त्यामध्ये काही तुमचे क्वेश्चन्स चुकतील. समजा तुम्हाला 100 मार्क्स आले, तुमचे जे उरलेले 100 मार्क्स गेले त्यावर काम करणार, त्यावर जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करणार. तर त्याने काय होईल, तुम्हाला नेक्स्ट टेस्टमध्ये 100च्या ऐवजी मे बी 105 येतील, 106 येतील किंवा एखाद्या वेळेस बाय चान्स तुम्हाला थोडेफार कमी पण येऊ शकतात. काही टेस्ट्स अवघड असतात, काही टेस्ट सोप्या जातात, तेवढं समजून घ्या. पण हे तुम्ही जेव्हा लाँग टर्ममध्ये बघणार, जेव्हा तुम्ही 1 महिना कंटिन्यू करणार तर 1 महिन्यानंतर तुमचे खूप जास्त मार्क्स वाढलेले असतील. आणि ही स्ट्रॅटेजी मी हे तुम्हाला का सांगतोय, तुम्ही ही स्ट्रॅटेजी डायरेक्ट काम करायला घ्या. तुम्ही 100 व्हिडिओ कन्फ्युजनमध्ये स्टेटमध्ये राहू नका की काय करू, कुठली स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. हे कन्फ्युजनमध्ये राहिलात तर तुम्ही 1 महिना पूर्ण वेस्ट कराल. त्याच्याऐवजी जर तुम्ही 1 महिना ही एकदम सिंपल स्ट्रॅटेजी जरी यूज केली तरी तुमचा खूप जास्त स्कोर वाढेल आणि तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. लास्ट आणि सगळ्यात मोठी मिस्टेक ही आहे म्हणजे स्टुडंट्स डाऊट विचारत नाही. तुम्हाला आता काही डाऊट असेल स्ट्रॅटेजी रिलेटेड, अभ्यास रिलेटेड, तर तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारा, तुमच्या सिनियर्सला विचारा, तुमचे भाऊ बहीण जे इंजिनिअरिंग करतात त्यांना विचारा, कोणाला पण विचारा. पण तुमचे डाऊट्स विचारा आत्तापासूनच. डाऊट्स विचारायला बिलकुल घाबरू नका. जर तुम्हाला स्ट्रॅटेजी रिलेटेड कसा अभ्यास करू, काय करू, असे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला पण डायरेक्ट पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती. मला भरपूर मुलं आधीच मेसेज करतात आणि मी जमेल तसं त्यांना रिप्लाय पण देतो. त्यांना सगळ्यांना गाईड करतो आहे. तुम्हाला जरी काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करेल. जास्तीत जास्त मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करेल. तर इथं आता आपण थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.